महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रात अशी कुजबूज आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मुख्यमंत्री बदलला जाईल. कोण असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? कुणाच्या गळ्यात पडणार माळ? मुख्यमंत्री परत भाजपचा होणार का अलायन्स करताना जे आत्ताच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये ठरलं तसं एक वर्षाचा मुख्यमंत्री इतरांना संधी मिळणार? शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार का दादांना संधी द्यायचं असं ठरलं होतं? दादा तर नाहीत, मग सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार का? सुनेत्रा पवार जर राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर भाजपची अशी नैतिक इच्छा आहे का की ते या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री अर्थात महिला मुख्यमंत्री होतील? महाराष्ट्रातली जी कुजबूज आहे, मुख्यमंत्री बदलला जाणार आहे, हे दिल्लीतून ठरवलं गेलंय का? दिल्ली वारी जशी गपचूप रात्री हे सत्तेत असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सतत पळतायत, त्यांच्या त्या पदावर गंडांतर आलंय का? आणि जर गंडांतर आला असेल तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री केंद्रात कुठल्या मंत्रिपदावर बसणार? कुठलं पद त्यांना मिळणार? सत्तेमध्ये त्यांचा वाटा काय असेल? खरंच दिल्लीतल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात असेल राज्याचा मुख्यमंत्री बदलायचा, दिवाळीच्या अगोदर महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाचे जर फटाके फोडायचे असतील तर कुणाच्या दारात मुख्यमंत्री पदाचे फटाके फुटणार? या सगळ्या मुद्द्यांवर साध्या भाषेत आणि तुम्हाला कळेल अशा शब्दामध्ये चर्चा करूया. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. आपल्या हक्काच्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, चर्चा संवैधानिक आहे. तुम्ही महाराष्ट्राचे जबाबदार नागरिक आहात. तुम्ही ज्यांना मतदान केलेलं आहे कदाचित ते सत्तेवर आहेत. तुम्ही ज्यांना मतदान केलेलं आहे ते आज विद्यमान विरोधी पक्षात सुद्धा आहेत. तुम्ही ज्यांना मतदान केलेलं आहे कदाचित ते निवडून सुद्धा आलेले नाहीत. पण तुमच्या एका मतामुळे काय चमत्कार घडू शकतो? झिरोचा हिरो, हिरोचा नेता आणि नेत्याचा मुख्यमंत्रीच काय प्रधानमंत्री सुद्धा होऊ शकतो. कदाचित महाराष्ट्राला प्रधानमंत्री पदाची, देशाच्या पंतप्रधान पदाची संधी त्या ठिकाणी मिळते का? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. म्हणून विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं, इतर मोठे व्हिडिओ असतात पाहण्याचा प्रयत्न करा. आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. संतोष शिंदे ऑफिशियल महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये संतोष शिंदे जी भूमिका मांडतात कदाचित काही अंशी प्रत्येकाला ती पटते, म्हणून लोक जोडली गेलेली आहेत. अजून लोकांपर्यंत पाठवा. तुम्ही आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहेत, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. पण महाराष्ट्रात अशी कुजबूज आहे, जुलै महिना तर उजाडलाय, पुढच्या 3 महिन्यामध्ये ऑक्टोबरची परीक्षा हा राज्याचा नवीन मुख्यमंत्री देऊ शकतो, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. का? तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलाची दबक्या आवाजात कुजबूज सुरू आहे. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार, मग विद्यमान माजी मुख्यमंत्रीच परत मुख्यमंत्री बसणार का? या राज्यामध्ये पहिल्यांदा एक राजकीय क्रांती होणार, महिलेला संधी मिळणार. जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईची लेक राज्याची मुख्यमंत्री म्हणून बसणार. खरं तर मला प्रश्न पडायला सहज पडला, पण मी थोडं पाठीमागे वळून बघितलं. ज्यावेळेस 2.5 वर्ष पूर्ण झाली होती उद्धव ठाकरेंच्या सरकारला, महाविकास आघाडीच्या, आणि नंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी पहिले कित्येक महिने, साधारणतः 1-1.5 वर्ष एकाही महिलेला संधी दिली नव्हती मंत्रिपदासाठी साधी. नंतर देवाभाऊ झाले, त्यांनी सुद्धा लवकर संधी महिलेला मंत्रिपदाची दिलेली नव्हती. नंतर ओरड झाली म्हणून खास करून भाजपनं याचा विचार त्या काळी महाराष्ट्रातल्या जनतेने केला असेल नसेल. ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भले सुनेत्रा पवारांना संधी देण्याची त्यांची मानसिकता असेल नसेल, पण त्यांच्या मनातली इच्छा तर पाहिजे. ज्यावेळेस अलायन्स झालं
भाजप सोबत शिंदे गट आला, भाजप सोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आला. पहिले 2.5 वर्ष झाले. पुढच्या 2.5 वर्षामध्ये अगोदर ठरलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री, दिल्लीकरांनी ठरवलं. देवाभाऊ नाराज होते तरी त्यांनी ते तर म्हणाले होते की मी मार्गदर्शक म्हणून राहणार. शेवटी उपमुख्यमंत्री पद घेतलं होतं. विसरायचं अजिबात नाही. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका घवघवीत यश कुणाच्या चेहऱ्यावर झाली होती? एकनाथ शिंदे साहेबांच्या. पण मुख्यमंत्री कोण झालं? देवाभाऊ. भाजपच्या जागा जास्त आहेत. कदाचित त्यावेळेस झाला असेल, पण तुम्ही 2.5 वर्ष पूर्ण केल्यानंतर 1-1 वर्ष तर आम्हाला द्या. 1.25 अपेक्षा करतो, पण 1-1 वर्ष तर द्या. अजितदादांना मुख्यमंत्री करायचं किंवा अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं किंवा कार्यकर्त्याच्या मनात होतं अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. या तिन्ही गोष्टी खरं तर अजितदादा असते तर कुठली तरी एक गोष्ट पूर्ण झाली असते. अर्थात अजितदादा मुख्यमंत्री झाले असते जो काही कार्यकाळ मिळेल, पण दादा नाहीयेत. देवाभाऊंनी अजितदादांना जो शब्द दिला, कदाचित तो शब्द पाळण्याची वेळ आलेली असली तरी ते संधी देतील किंवा फक्त कुजबुजच राहील की राज्यात मुख्यमंत्री बदलणार, पण कसा बदलणार, कोण बदलणार, कुणाला संधी देणार. राहिला तिसरा प्रश्न एकनाथबाईचा, ज्यांच्या चेहऱ्यावर 2024ची लाडक्या बहिणींच्या घवघवीत मताच्या जोरावर यश मिळालं, त्यांची सुद्धा होऊ शकते. कारण त्यांचे बरेच आमदार मंत्री म्हणतायत एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री झाले. कोणी का असेना, कोण होईल मला माहित नाही, किंवा देवाभाऊ रिपीट परत 5 वर्ष बसतील, जसं 2014ला 5 वर्ष, पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री पदाची खुर्ची चालवलेली माणूस किंवा व्यक्ती आहे. आता या 5 वर्षामध्ये त्यांना जर तशी संधी मिळणार असेल तर फार मोठी काही राजकीय गणित असतील ते झाले असतील. दिल्लीकरांच्या मनात तसं नाही. मी आत्ताच राजकारण उघड्या डोळ्यांनी पाहतोय, खुल्या विचारानं या सगळ्या गोष्टी म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं देवाभाऊ हे महाराष्ट्रामध्ये फार तर 2-3 महिनेच महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील. कदाचित त्यांना दररोज विमान प्रवास पुणे टू दिल्ली किंवा मुंबई टू दिल्ली हा करावा लागेल. पुण्यातून याच्यासाठी की त्यांचं विशेष प्रेम आहे. समजा नाही पुण्याचा नंबर लागला, मुंबई ते दिल्ली त्यांची वारी ही दररोज होऊ शकते. कारण दिल्लीतले नेते जसे शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तिथंही लाडकी बहीण योजना आणली होती, तिथंही सतत सत्तेवर बसत होते, पण मुख्यमंत्री पदावरच्या माणसाला दिल्लीत बोलून घेतलं. देशाचं काहीतरी कृषी मंत्री वगैरे केलं. फारसे कुठं दिसत नसले तरी त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे किंवा अजून कुठली दुसरी असेल मला माहित नाही. कदाचित देवाभाऊंना सुद्धा तिकडे संधी दिली जाऊ शकते आणि त्यांच्यासोबत जे काही शिंदे गटाला एखाद दुसरं मंत्रीपद, अजित पवार गटाला एखाद दुसरं मंत्रीपद जे देणं बाकी आहे ते सुद्धा देण्याचा प्रयत्न होतो. या सगळ्या घडामोडीमध्ये देवाभाऊ जर प्रमोशन झालं महाराष्ट्रातून दिल्लीत, तर मग इथं कोण? भाजप मधल्या काही नेत्यांची सुद्धा चर्चा होते. कदाचित मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल माहित नाही, पण जी नावं महाराष्ट्रातून जातील ती कोण असतील? भाजपच्या संस्कृतीमध्ये धक्का देणारी गोष्टी असतात, तरी पण मीडियाच्या सूत्रानुसार जी काही कुजबूज असते ती अजून वेगळी आहे. पण असं म्हणतात, बाहेरची लोक म्हणतात संजय राऊतांसारखी की देवाभाऊंचं पद जाऊ शकतं, पण तिथं या व्यक्तीला मिळू शकेल. इथं काही घराणेशाही नाही किंवा एखाद्या नेत्याने ठरवलं की ते होतं असंही काही नाही. हे तर वास्तव आहे. पण जे मोदींच्या मनात, जे शहांच्या मनात ते महाराष्ट्रात घडणार, याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. मग शहा साहेबांचा किंवा मोदी साहेबांचा विश्वास आणि प्रेम खरंच सुनेत्रा पवारांवर किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर असेल का, जी संधी म्हणून त्यांना त्या खुर्चीवर बसवलं जाईल का? बस झालं देवाभाऊंचं काम, आता दुसऱ्यांना संधी देऊ दे. किंवा भाजपमध्ये अशी बरीच दिग्गज मंडळी आहेत, त्यांना सुद्धा संधी मिळू शकते. अशी कुजबुज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण महाराष्ट्राला काय वाटतं याचा आढावा मला घ्यावा असा वाटला. मला असं वाटतं महाराष्ट्रात नक्कीच मुख्यमंत्री बदलला जाईल, पण देवाभाऊ जे ठरवतील तेच होईल. कदाचित देवाभाऊ म्हणले नाही मीच कंटिन्यू करणार, काय करणार दिल्लीवाले? एक वेगळं षडयंत्र ते रचू शकतात. सगळे नेते
जसे वेगवेगळ्या पक्षातले सोबत घेतले आणि त्यांना प्रतिनिधित्व दिलं, ते देवाभाऊंसाठी सुद्धा आग्रह धरू शकतात. ज्यांच्या आमदार होण्याची पण पात्रता नव्हती, देवाभाऊंच्या आणि मोदी साहेबांच्या चेहऱ्यामुळं ती सगळी मंडळी सत्तेत बसली, अर्थात निवडून आली, ते सुद्धा देवाभाऊंचा आग्रह धरणार. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये एक राजकारण घडू शकतं जे तुम्ही आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, आणि दुसरं राजकारण धक्कातंत्र सुद्धा असू शकतं. 3 महिन्यात राज्याचा मुख्यमंत्री बदलला जाईल अशी कुजबूज आहे. मग ती महाराष्ट्रातला आहे का इतर आहे मला नाही माहिती, पण तुम्हाला नक्की माहिती आहे. तुमचं काय मत आहे? मुख्यमंत्री बदलला तर कोण असेल, बदलला गेला तर कोण असावा? देशाच्या प्रधानमंत्री सुद्धा उद्या बदलाची चर्चा असू शकते. मोदी साहेबांचा उत्तराधिकारी कोण असेल, कुठल्या राज्यातला असेल, का देवाभाऊंनाच इकडून थेट दिल्लीमध्ये थेट मोठ्या पदावर बसवण्याच्या हालचाली सुरू आहेत. सगळं कोण ठरवणार आहे माहिती का? मतदार म्हणून तुम्ही नाही, ते जे नागपूरमध्ये रेशीम बागेत बसलेत त्यांच्या पाकिटात जे नाव असेल ते होईल असं मला वाटतं. तुमचं नाव वेगळं असू शकतं, म्हणून तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. पण महाराष्ट्रात गडबड होणार आहे, ती गडबड अनुभवायला सुद्धा विसरायचं नाही, किंवा समजून घ्या किंवा पहा तरी. खरं आहे ना? धन्यवाद. जय शिवराय. सगळं आपण पाहत राहू आणि त्याच्यावर चर्चा करू. संतोष शिंदे ऑफिशियली आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर.